मंडळी, चहा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही एक कप चहाने होते. कोणी दुधाचा चहा, कोणी काळा चहा, कोणी ग्रीन टी असा चहा घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो. पण तुम्ही कधी ऐकले का हो ब्ल्यू टी, निळा चहा? हां, हे ब्ल्यू टी पिण्याचे आपल्या शरीराला अत्यंत असे फायदे होत असतात. त्यामध्ये भरपूर असे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. तर आज आपण हे जाणून घेणार आहोत की ब्ल्यू टी पिण्याचे आपल्या शरीराला नेमके काय फायदे होतात याविषयीच माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ब्ल्यू ट्रीचाच खरं म्हणजे हा पूर्वीपासूनच वापरला गेलेला आहे. जे ऋषी मुनी होते त्यांनी समृद्ध ब्रेन ठेवण्यासाठी म्हणजे ग्रीन ह्या ब्ल्यू ट्रीमध्ये असणारा जो घटक आहे, ज्यांना आपल्याकडे गोकर्ण म्हणून आपण संबोधल्या जातं, याचं खरं नाव आहे अपराजिता, म्हणजे ज्याचा कधीच पराजय होऊ शकत नाही असा हा अपराजिता ब्ल्यू टी मध्ये आलेला आहे. याचं महत्वाचं कारण असं आहे की या अपराजितामध्ये ब्रेन समृद्ध होण्यासाठी आपण जेवढ्याही प्रकारचे चहांचे प्रकार बघतो, त्या चहांच्या प्रकारामध्ये असणारे टॅनिन असू देत किंवा कॅफिन असू देत, तर ह्याच्यामुळे तुम्हाला जो सतेजता किंवा तुम्हाला जी एक प्रकारची फ्रेशनेस आलेला असतो, तर तो फ्रेशनेस अधिक प्रमाणात टिकवण्यासाठी अपराजिताचा वापर केला जातो. अनेक आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये देखील याचा वापर केला जातो. म्हणजे अनेक मेडिसिन्स समृद्ध आहेत या ब्ल्यू टीमुळे. परंतु हे घेताना मात्र परत एक महत्त्वाची सूचना आहे की शरीरात काही घेतल्यानंतर, कारण अँटीऑक्सिडंट घटक जास्त आहेत शरीरात, काही सॉलिड घटक म्हणजे काय, तर तुम्ही नाश्ता केल्यानंतर किंवा संध्याकाळी तुम्ही दुपारचं जेवण झाल्यानंतर 2 ते 2.5 तासांनी हा चहा जर घेतला तर ह्याचे उपयोग अतिशय समृद्धपणे तुमच्या शरीराला मिळू शकतात. ज्यांना खूप थकवा येतो, ज्यांची हेक्टिक दिनचर्या आहे, ज्यांचं शेड्यूल हे स्वतःच्या हातात नाही आहे, अशा सगळ्यांसाठी हा चहा अतिशय मौल्यवान आहे. परंतु त्याचं प्रमाण, त्याची मात्रा, त्याच्या करण्याच्या पद्धती, त्याच्या वेळा, कुठल्याही गोष्ट आहारशास्त्राच्या दृष्टीने ती योग्य प्रमाणात जर घेतली तर त्याचे चांगलेच परिणाम होतात. त्यामुळे घेताना मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असणारे घटक जास्तच आहेत, परंतु त्याही पलीकडे ब्रेनसाठी अतिशय सतेजता निर्माण करण्यासाठी ही वनस्पती, हे फुलं वापरल्या जातात. त्यामुळे या फुलांचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने, डोळस पद्धतीने केल्यास त्याचा निश्चितपणे शरीरावरती फायदा होऊ शकतो सगळ्याच विकारांसाठी. मग अगदी लाईफस्टाईल डिसीजेस जे असतील, म्हणजे ओबेसिटी असेल, हृदयविकार असेल, मधुमेह असेल किंवा साधी ॲसिडिटी असेल, या सगळ्याच विकारांसाठी हा चहा गुणकारी आहे. परंतु तो घेताना मात्र सांगितलेल्याच प्रमाणामध्ये अतिरिक्त प्रमाण होऊ देऊ नका, कारण अतिरिक्त प्रमाणाचे दुष्परिणाम देखील होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आहे त्याच मात्रेमध्ये घेणं आपल्याला गरजेचं आहे. प्रत्येक ब्रँड हा वेगवेगळी मात्रा देत असतो, त्यात वेगवेगळे स्कूप दिलेले आहेत. प्रति व्यक्ती त्यांनी दिलेल्या स्कूपनुसारच, कारण त्यांनी किती प्रमाणात अपराजिता वापरलेली आहे त्यावरती त्यांच्या स्कूपचं प्रमाण ठरलेलं असतं. त्यामुळे घेताना वाचून योग्य प्रमाणात योग्य वेळेत जर घेतल्यास निश्चितच म्हणजे पूर्ण शरीराला ते गुणकारी आहे. पचनसंस्था देखील त्यामुळे चांगली राहते. त्यामुळे ब्ल्यू टी घेण्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही जर तो योग्य प्रमाणात तुम्ही वापरला तर. अत्यंत असा फायदेशीर हा ब्ल्यू टी आहे. तुम्हाला सुद्धा चहा घ्यायच्या ऐवजी जर तुम्ही ब्ल्यू टी घ्यायला सुरुवात केली तर नक्कीच त्याचे भरपूर फायदे तुम्हाला हे मिळतील. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.